प्रत्येक वर्षाप्रमाणे आहे आपल्या समस्या गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी मन जाये माझे त्या त्या स्थळी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पाय धोनी। राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। राघव राघव मधवानंद राघव 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 कवले बाबा राघव राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। राघव राजा राघव 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 बकरी बाबा राघव राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। सद्गुरु सारी का पाठी राखा पाठी राखा सद्गुरु सारी का पाठी राखा गुरु सारी का पाठी राखा इतर चालेगा कोण घरी इतर चालेगा कोण घरी इतर चालेगा कोण घरी राजाची नका नायकी समागे राजाची नका नायकी समागे मनाची अजोगे सिद्धी पावे कल्पतरुवटी झोपडी बैसाला कल्पतरुवटी झोपडी बैसाला काय म्हणे त्याला सांगा दोषी ज्ञानदेव माने तरल तरल ज्ञानदेव माने तरल तरल आता उदरील गुरु कृपे आता उदरील आठो पार कुमार आठो पार कुमार आठो पार कुमार आठो पार कुमार ओ पार कुमार ओ पार कुमार ओ पार कुमार ओ पार कुमार
गोपाल कुमार गोपाल कुमार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरण संताजिया उतरे चरण संताजिया उतरे चरण संताजिया कचप्रपदाने गते विचारू कचप्रपदाने गते विचारू बाबाचे सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका माझे जमलेले सर्व दत्त भक्त कसं आहे आपण सर्वजण दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत कसं आहे ज्या भगवंताने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे ते भगवंताचं नाम घेण्याकरता म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगाचे जगदवंदनीय तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे संत महात्म्याने काय सांगितलंय सद्गुरु सारिका असता पाठी राखा सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी कोण करी इतराचा लेखा 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 कोण करी हो तुकाराम महाराजांनी अभंग लिहून ठेवले चंद्र सूर्य असेपर्यंत कधीही भंग न पावणारा असा अभंग आहे आणि तो अभंग त्या अनेक भाविकांना घेण्यासाठी सांगितलं त्यांचं स्मरण करण्यासाठी ह्या मुखातून अभंग गायण्यासाठी त्या तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून सद्गुरूच्या मनुष्य जन्माला आल्यानंतर सद्गुरू करावा लागतो सद्गुरू केल्याशिवाय ह्या जीवनाचं सार्थक होत नाही अनेक संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे गुरुचरी ठेविता भाव आपोआप भेटे देवा आपोआप भेटे देवा भेटे देवा आपोआप 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 भेटे देवा हो सद्गुरूच्या चरणावर विश्वास आपला ठेवायला सांगितलंय सद्गुरू आपल्या संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता सद्गुरूच करावा लागतो म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरू सारिका असता पाठी राखा सद्गुरू सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी हो सद्गुरू जर पाठीशी असेल कशाची सुद्धा कमतरता पडत नाही आपल्या संसारामध्ये परंतु आपला भाव सुद्धा सद्गुरूच्या चरणावर दत्तगुरूच्या चरणावर माधवानंद प्रभूंच्या चरणावर असला पाहिजे म्हणून भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे कसं आहे देह गेला परवा नाही देह गेला परवा नाही देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा देवा तुझ्या नामा देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा पायी देवा तुझ्या नामा
देव तुझ्या नामा पायी देव तुझ्या नामा पायी देव तुझ्या नामा पायी देव तुझ्या नामा पायी हे गेला परवा नाही हे गेला परवा नाही देव तुझ्या नामा पायी देव तुझ्या नामा पायी देव तुझ्या नामा पायी देव तुझ्या नामा पायी ओ सद्गुरूच्या चरणावर दत्तगुरूच्या चरणावर माधवानंद प्रभूंच्या चरणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्याशिवाय या संसारातून आपण तरुण जात नाही. या संसारामध्ये अडचणी येत असतात, संकट येत असतात, परंतु सद्गुरू निवारण करत असतो. त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला तरी देह गेला तर सुद्धा चालेल, परंतु चरणावर विश्वास डळमळू देता कामा नये. म्हणून भक्ती करत असताना अनेक अडचणी येत असतात. म्हणून संतांनी काय सांगितलंय? भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती तुळावरची पोळी 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 तुळावरची पोळी भक्ती तुळावरची पोळी. हो, भक्ती करत असताना कशी भक्ती केली पाहिजे? रंगले रंगले मन माझे रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन माझे रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन माधवानंदाच्या नादाना दत्तगुरूच्या नादाना अकराबाराच्या नादाना हे रंगले रंगले मन माझे रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन माझे रंगले रंगले मन रंगले रंगले मन. हो, सद्गुरूची भक्ती तल्लीन होऊन केली पाहिजे. त्याशिवाय आपण अंतःकरणापासून केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचू शकते. आपल्या मनामध्ये किंतु जर आला, आपण भक्ती केली, देवापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरु सारिका असता पाठी राखा सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी 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 इतराचा लेखा कोण करी. हो, भक्ती करत असताना गर्व करायचा नाही. भक्ती करत असताना निश्चिम भक्ती केली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? अभिमानाने नाडला अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला 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 तुका म्हणे वाया गेला. हो, भक्ती करत असताना जे भावी भक्त भक्ती करतात त्यांना अडचणी आणू नये. जो भक्ती करतो त्याच्यावर विश्वास देवावर विश्वास टाकून भक्ती करत असतो, परंतु त्याच्यामध्ये जो व्यत्यय आहे त्याच्यासारखा महामूर्ख नाही. संत महात्मेने सांगितलेला आहे, सद्गुरूने सांगितलेलं आहे.
ते भक्ती करत असताना सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवूनच भक्ती केली पाहिजे। एकदा गजर करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरूचे भजन करा सद्गुरूचे नामस्मरा सद्गुरूचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दत्तगुरु आवाज वाढव दत्तगुरु नरसिंहवाडीमध्ये 12 वर्ष नरसिंहवाडीमध्ये थांबलेले होते। दत्त महाराज पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती नरसिंहवाडीला थांबले होते। थांबल्यानंतर दत्त महाराज जे ठराविक भक्त होते त्यांच्या घरामध्ये भिक्षा मागण्यासाठी दत्तगुरु जात होते। दत्त महाराज 12 वर्ष भिक्षा मागून त्या नरसिंहवाडीमध्ये दत्त महाराज स्थान मांडून बसलेले होते। बघा किती मोठा चमत्कार आहे। देव रंगारी रंगारी देव रंगारी रंगारी त्रिगुणाचा रंगकारी त्रिगुणाचा रंगकारी त्रिगुणाचा रंगकारी त्रिगुणाचा रंगकारी त्रिगुणाचा रंगकारी दत्तगुरु जे ठराविक भक्त होते त्यांच्या घरामध्ये घराच्या समोर जाऊन भिक्षा मागत होते। अलक निरंजन माय भिक्षा वाढ म्हणून दत्त महाराज जात होते। भिक्षा घेऊन दत्त महाराज 12 वर्षाच्या नरसोबाच्या वाडीला राहिलेले आहेत। भिक्षा घेऊन दत्त महाराज पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या काठावरती येऊन ती भिक्षा घेऊन दत्त महाराज 12 वर्ष स्थान मांडून राहिलेले आहेत। स्थान मांडल्यानंतर जे ब्राह्मणाचं घर होतं दुपारच्या वेळेला दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेलेले आहेत। गेल्यानंतर दत्त महाराजांनी ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर दत्त महाराजांना त्या माऊलीने बघितलेले आहे। आपल्या घरी दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी येत आहे। त्या माऊलीने घरामधून भाजी भाकरी घेऊन दत्त महाराजांना भिक्षा दिलेली आहे। भिक्षा दिल्यानंतर बघा किती मोठा चमत्कार आहे। म्हणून आपण सर्वांनी सुद्धा दत्त गुरुच्या चरणावर सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे। त्याशिवाय या संसारूपी सागरातून तरुण आपण जात नाही। ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन याचे करावे भजन याचे करावे भजन ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन। दत्त महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर माऊलीने भिक्षा वाढलेली आहे।
भिक्षा वाढल्यानंतर दत्त महाराजांनी भिक्षा घेऊन त्या घराच्या कडे जात असताना घेवड्याचा वेल होता, घराच्या बाजूला घेवड्याचा वेल होता. दत्त महाराजांनी भिक्षा घेऊन संगमावरती कृष्णा नदीच्या काठावरती पंचगंगेच्या काठावरती जाऊन दत्त महाराज स्थान मांडून होते. परंतु भिक्षा घेऊन जात असताना त्या ब्राह्मणाच्या घरा शेजारी घेवड्याचा वेल होता. वेल असताना दत्त महाराजांनी उपडून काढलेला आहे, देवा तुझी करणी नारळाच्या पाणी, 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 देवा तुझी करणी नारळाच्या पाणी. दत्त महाराजांनी घेवड्याचा वेल उपसून काढल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या पत्नीने बघितलेले आहे. जी पत्नी होती भिक्षा दिली दत्त महाराजांना. दत्त महाराज नरसिंहवाडला गेलेले आहेत. नरसिंहवाडला गेल्यानंतर माऊलीने त्या आपल्या पतीला सांगितलेलं आहे की आपल्या शेजारी जो घराच्या शेजारी घेवड्याचा वेल होता, कोणी उपसला काही माहीत नाही. परंतु तो ब्राह्मण तिथे आलेला आहे, जो त्या माऊलीचा पती होता ब्राह्मण, तो आलेला आहे. आणि घेवड्याचा वेल उपसून काढल्यानंतर त्या माऊलीने आपल्या पतीला सांगितलेलं आहे. सांगितल्यानंतर पती सुद्धा म्हटला की हा घेवड्याचा वेल कोणी उपसलेला आहे. ती सुद्धा आश्चर्यचकित झाला. आपल्या घरात शेजारी कोण सुद्धा आलं नाही. दत्त महाराज गोसावी आलेले आहेत, भिक्षा घेऊन ते गेलेले आहेत, परंतु ती कशासाठी उपसतात बघा. सद्गुरूचा महिमा किती मोठा आहे बघा. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. हो, घेवड्याचा वेल उपसला दत्त गुरुने. आणि दत्त गुरुने काय सांगितलेलं आहे बघा. त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये आले की घेवड्याचा वेल ती कुटुंब गरीब होती. त्या कुटुंबामध्ये त्या घेवड्याच्या शेंगा भाजी म्हणून ते माऊली तोडून आपली भाजी करत होती रोजच. ती माऊलीची परिस्थिती गरीब होती बघा. किती मोठा चमत्कार आहे माझ्या दत्त गुरुचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे भजन करा, दत्त गुरुचे नाम स्मरा, दत्त गुरुचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो, जो घेवड्याचा वेल उपसलेला होता
तिथली जागा त्या ब्राह्मणाने पूर्ण स्वच्छ केलेली आहे. केल्यानंतर दत्त महाराजांनी त्याच्या मनामध्ये आलं की त्या घेवड्याच्या वेल उपसलेला होता. त्या खाली सोन्याचा हांडा होता. किती मोठा चमत्कार बघा. त्या घेवड्याच्या वेलाखाली सोन्याचा हांडा होता. म्हणून देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी, त्रिगुणाचा रंगाकारी, त्रिगुणाचा रंगाकारी, त्रिगुणाचा रंगाकारी, त्रिगुणाचा रंगाकारी. हो, त्या घेवड्याच्या वेलाखाली सोन्याचा हांडा सापडलेला आहे. दत्त महाराजांनी त्यांच्या जो ब्राह्मण होता त्यांच्या मनामध्ये आणलेला आहे की सोन्याचा हांडा त्या घेवड्याच्या वेलाखाली सापडलेला आहे. माऊली सुद्धा आनंदित झाली. म्हणून मनामध्ये दत्त दर्शनला जायचं हो, जायचं हो, जायचं हो, जायचं. आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. दत्त दर्शनाला दर्शनला जायचं हो, जायचं हो, जायचं हो, जायचं. आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. पुण्यात आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. दत्त महाराजांनी सांगितलं की या घेवड्याच्या वेलाखाली सोन्याचा हंडा आहे. त्या सोन्याच्या हंड्याला वर काठावरती दगड लागलेला आहे. दगड लागल्यानंतर त्या ब्राह्मणाने आणि त्या माऊलीने उकरायला सुरुवात केलेली आहे. त्या हंडा वर काढायचा आहे. दत्त महाराजांनी सांगितलं की या हंडा वर काढा, हा सोन्याचा हंडा आहे. म्हणून त्या माऊलीने जो ब्राह्मण होता त्यांनी हंडा उकरून वर काढलेला आहे. काढल्यानंतर हंडा काढल्यानंतर वर हंडा काढल्यानंतर किती मोठा चमत्कार झालेला आहे बघा. दगड बाजूला काढून हंडा वर काढला आणि घरामध्ये नेला. घरामध्ये नेऊन त्या माऊलीने पांढरं वस्त्र होतं त्या हंड्यावरती झाकून ठेवलेलं आहे. किती मोठा चमत्कार बघा दत्त महाराजांचा. त्या सद्गुरूच्या चरणावर आपण सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. मी ही जे तुम्हाला सांगतो ही गुरु चरित्रामधील अध्याय 18वा दत्त महाराजांनी सत्य घटना घडलेली सांगितलेली आहे. सद्गुरूच्या चरणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि ती
जे जोडपं होतं ब्राह्मणाचं माऊली दत्त गुरुला भेटण्यासाठी गेलेले आहे. नरशिंहवाडीला दत्त महाराजांची दर्शनाला गेलेले आहे. दर्शन घेऊन दत्त महाराजांनी त्या जो गरीब कुटुंब होतं त्यांना सांगितलं की जे तुम्हाला धन मिळालेलं आहे, सोन्याचा हंडा मिळालेला आहे, की तुम्ही प्रपंचामध्ये खर्च करू नका. प्रपंचामध्ये काही जण परमार्थाचा पैसा लावत असतात, परंतु कधी ती उपयोग पडत नाही. प्रपंचाचा पैसा, प्रपंचाचं ती सद्गुरूच्या कार्यात खर्च केलं पाहिजे. दत्त महाराजांनी आज्ञा त्यांना दिली की जो सोन्याचा अंडा मिळालेला आहे त्यापासून तुम्ही सत्कार्यासाठी खर्च करा. सत्कार्यासाठी जे दान धर्म ज्या ठिकाणी चालतं, ज्या ठिकाणी दत्त नामाचा जयघोष चालतो, जे सद्गुरूंचं नामस्मरण चालतं, त्याच ठिकाणी तुम्ही दान धर्म करा म्हणून त्या माऊलींना दत्त महाराजांनी आज्ञा केली. आज्ञा केल्यानंतर दत्त महाराजांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही दान करून जे राहिलेलं जे सोनं आहे तुम्ही प्रपंचामध्ये वापरा. परंतु त्या ब्राह्मणाने निष्ठावंत भक्त होता. दत्त महाराजांना त्याची भावना शुद्ध होती. जे गोर गरीब लोक भिक्षा मागण्यासाठी आपल्या घरी येत असतात त्यांना यथा भव देव म्हणून आपण भिक्षा वाढली पाहिजे. आपण सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती केली पाहिजे. त्या जोडप्यानी दत्त गुरुच्या चरणावर विश्वास ठेवून भक्ती करत होते. दत्त गुरुला भिक्षा वाढत होते, परंतु गरिबी होती त्यातून भिक्षा वाढत होते. अंतःकरणापासून दत्त महाराजांनी त्या दोघांचा भाव ओळखला होता. भाव बुकेला हरी, भाव बुकेला हरी, करतो भक्ता घरी चाकरी, करीतो भक्ता घरी चाकरी, करीतो भक्ता घरी चाकरी. भाव बुकेला हरी, भाव बुकेला हरी, करीतो भक्ता घरी चाकरी, भक्ता घरी चाकरी, करीतो भक्ता घरी चाकरी. भाव बुकेला हरी, भाव बुकेला हरी, करीतो भक्ता घरी चाकरी, करीतो भक्ता घरी चाकरी, करीतो भक्ता घरी चाकरी. भाव बुकेला हरी, भाव बुकेला हरी, करीतो भक्ता घरी चाकरी. संत महात्म्याने काय सांगितलेलं आहे? ज्याची खावावी पोळी, ज्याची खावावी पोळी, ज्याची वाजवावी टाळी, ज्याची वाजवावी टाळी, ज्याची वाजवावी टाळी, ज्याची वाजवावी टाळी. ज्याची खावावी भाकर, ज्याची खावावी भाकरी, ज्याची करावी चाकरी, ज्याची करावी चाकरी, ज्याची करावी चाकरी, ज्याची करावी चाकरी, करावी चाकरी, करावी चाकरी. हो, दत्त महाराजांचा आकळे महाराजांचा मला पूर्ण आशीर्वाद आहे. मी शून्यातून मोठा झालेलो आहे.
माझा सद्गुरूच्या चरणावर पूर्ण भावपूर्ण विश्वास होता. मी बालपणापासून मला जसं कळतं तेव्हापासून मी या भक्ती मार्गात आहे. जर पकवाज वाजत असेल तरी माझं अंग असं फुगत असेल, कधी जाऊन वाजवू पकवाज. भक्ती करत असताना माझा नित्य नेम काय आहे? हिंदकरी संप्रदाय, माधवानंद प्रभू. सद्गुरू काय असतो तुम्हाला सांगतो. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. माझा फिरलो ते गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा घर, गुरु हा प्रेमाचा घर. गुरु धैर्याचा डोंगर, गुरु हा धैर्याचा डोंगर. कदा काळी डळमळे ना गुरु सत्या लागी साय, गुरु साधकाची माय. गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी डुबतसे गुरु भक्तीचे मंडन, गुरु काळाची दंडन. गुरु करीतसे खंडन, नाना परी पापाचे गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ. गुरु धाकवी तत्काळ, वाटी लिंग देहाचे कसाय गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी डुबत असे. गुरुने दिल्यानंतर कधी संपत नाही, की कमी सुद्धा पडत नाही. आपण प्रपंचामध्ये प्रपंच कमी होतो का म्हणून सद्गुरूला अनेक गोष्टी खोट्या भरून आपण संसारात गुरफटत असतो. परंतु देणारा भगवंत आहे. चंद्र आहे साक्षीला, सूर्य आहे साक्षीला, आकाश आहे साक्षीला. त्या भगवंताला आपण जे काय करतो त्या भगवंताच्या हातामध्ये रिमोट आहे. त्या भगवंताला कळत असत. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. देवाला सार कळतंय. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. मानसा देवाला सार कळतंय. देवाला सार कळतंय र, देवाला सार कळतंय र. देवाला सार कळतंय र, देवाला सार कळतंय र. काय काय केलं भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला कशाची कमतरता पडत नाही. जे सद्गुरू देतात आपल्या आयुष्यावर न पुरणारी वस्तू देत असतात, परंतु भक्त सुद्धा त्या तोडीचाच लागतो. म्हणून एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरिची करुणा येईल तुझी, हरिची करुणा येईल तुझी. हरिची करुणा येईल तुझी, हरिची करुणा येईल तुझी. सद्गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती केली पाहिजे. जे सद्गुरू आकळे महाराज सांगतात त्या पद्धतीने आपण सेवा केल्यानंतर संसारामध्ये कमीच पडू शकत नाही. मला स्वतःला अनुभव आहे. दत्त महाराजांना सुरुवातीला मी 7 ते 8 वर्षाच्या पाठीमागा आलो. सुरुवातीला अभिषेक घातला मी, त्यातून मी प्रपंच करत गेलो. प्रपंच मी नाशिवंत
प्रपंच आहे, परंतु त्याच्या मागे लई लागलो नाही. किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, मी सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून, दत्त गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवून, माधवानंद प्रभूंच्या विश्वास ठेवून, आखळे महाराजांनी जे आम्हाला सांगितलेले नेम त्यांच्या चरणावर विश्वास ठेवून मी भक्ती करीत आहे. म्हणून माझ्या प्रपंचामध्ये कोणतीही कमतरता नाही. म्हणून आपण आले सर्व भाविक भक्त त्यांनी सुद्धा सद्गुरू आकळे महाराजांच्या चरणावर विश्वास ठेवा आणि भावपूर्ण विश्वास ठेवा. तो विश्वास कधीही ढळमळू देता कामा नये. कसाही कामधेनू गाय आहे, त्यांनी दिलेलं कधी कमी पडत नाही, ती वाढतच जात असते. सद्गुरूची भक्ती करा, दत्त महाराजांची भक्ती करा, माधवानंद प्रभूंची भक्ती करा. हिंचकरी संप्रदाय हा हिंसाला संप्रदाय वाढणार आहे. हिंचकरी संप्रदायामध्ये काय सांगितलेलं आहे की मनन निजधास मग साक्षात्कार आहे. जे आमचे सद्गुरू आकळे महाराज सांगतात की तुम्ही जे दिलेले नाम आहे ते अखंड निमसे श्वासे ते नामाचं पठण करा म्हणून आकळे महाराज वेळोवेळी सांगतात. परंतु त्यातून अनेक भक्त महाराजांना सांगतात की आम्ही करतो, परंतु तुझा आहे तुझ्या पाशी परी तुझा गा चुकलाशी, परी जागा चुकलाशी, परी जागा चुकलाशी. हो, आकळे महाराज सांगतात की जे नियमाने जावा त्या नियमामध्ये खंड पाडू नका. ते आपल्या जीवनासाठी सांगतात. हा सुंदर असा भगवंताने हा नर्दे दिलेला आहे. कसा आहे, डोळ्या वाचून दिसत नाही आपणाला. डोळे असेल तर दिसत. हे डोळे कोणी दिले? त्या भगवंताने दिले. हे मुख दिलं त्या भगवंताचं नाम घेण्याकरता. त्या भगवंताचे आपल्यावर किती उपकार आहेत बघा. ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन, ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन. हो, त्या भगवंताने सुंदर असा नर्दे दिलेला आहे. डोळ्या वाचून दिसत नाही. जे जमिनीमध्ये आपण बी पेरला त्याला पाणी असलं तर ती बी उगवत असतो. सुंदर असा नर्दे दिलेला आहे. परंतु ही सुंदर असा नर्दे आलेला भक्तांना माझ्या मनापासून सांगण्याची कळकळीची एकच विनंती आहे की सुंदर असा नरदेह वायपट घालवू नका. सद्गुरू करून घ्या. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा. आपल्या प्रपंचामध्ये काही सुद्धा कमी पडत नाही. आपण आपल्या संगत काही सुद्धा येत नाही. ती सद्गुरूनं दिलेले नाम तेच संग येत. म्हणून सद्गुरूने सांगितलेलं आहे की ज्यानी देह दिला दान त्याचे करावे भजन, ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन. हो, त्या भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. परंतु आपण हा नरदेह फुकट घालवू नका. सद्गुरूची सेवा करा. दत्त महाराजांच्या सेवेत अखंड तुमचं आयुष्य घालवा. काही सुद्धा तुमच्या प्रपंचामध्ये कमी पडत नाही. तो परमेश्वर भरून उरलेला आहे आपला देण्याकरता. परंतु आपला भाव महत्वाचा पाहिजे. भाव जर त्या सद्गुरूच्या चरणावर जर विश्वास ठेवला कधीही कमी पडत नाही. आपल्या प्रपंचामध्ये आपल्या मुला बाळाला सुद्धा कमी पडू शकत नाही. एवढी आमचे सद्गुरू देत असतात. परंतु ज्या भक्तांनी त्या सद्गुरूला ओळखलं आहे त्यांना माहीत असतं सद्गुरू काय असतं. माझ्या जीवनातील अनुभव मी सांगतो तुम्हाला. मी खोटं नाटक काही सुद्धा सांगत नाही.
जे मी अखंड सेवा करतो, परंतु दत्त महाराज एक छोटस सांगतो तुम्हाला की आमच्या घराच्या समोर झाडं लावली. झाडं लावल्यानंतर मनामध्ये इच्छा होती, भगवंता दत्त गुरु उंबरीचं झाड लावावं असं माझ्या मनामध्ये इच्छा होती. परंतु मी काही थोड्या प्रपंचा महागा असल्यानंतर माणूस थोडा विसरतो. मी झाडं पूर्ण सर्व लावली, परंतु बघा किती मोठा दत्त महाराजांचा चमत्कार. मी खोटं नाटक बोलत आहे. आमचे कुलकर्णी महाराज साक्षीला आहेत. बरोबर असं पूर्ण गेट मारलेलं आहे, झाडं लावलेले आहेत. आणि दत्त महाराजांची औदुंबराचं वृक्ष बरोबर त्या दोन्ही झाडाच्या मध्ये आलेला आहे. किती मोठा बघा चमत्कार. मी सद्गुरूची दत्त महाराजांची सेवा निश्चिम करतो. दत्त महाराजांना एकच मी प्रार्थना केली आहे, देह गेला परवा नाही, देह गेला परवा नाही, देवा तुझ्या नामा पायी, देवा तुझ्या नामा पायी, देवा तुझ्या नामा पायी, देवा तुझ्या नामा पायी. हो, दत्त महाराजांची मनामध्ये माझ्या इच्छा होती की औदुंबराचं वृक्ष लावावं, परंतु ती वृक्ष आपोआप आलेला आहे, लावलेलं नाही. जे जमिनीवर हाय असं आलेलं आहे त्याला आळ सुद्धा केलेलं नाही. आल्यानंतर ती अगोदर जी झाडं लावली होती लहान राहिली. दत्त महाराजांचं वृक्ष एकदम उंच आलेलं आहे, मोठं आलेलं आहे. परंतु जो माझा नित्य नेम आहे मी कधीही बंद पडू दिलेला नाही. जे सद्गुरू सांगतात नित्य नेमाने जावा. मी आंघोळी झाल्यानंतर मी त्या औदुंबराच्या वृक्षाला 21 प्रदक्षिणा घातल्यानंतरच बाहेर पडतो, परंतु मी कधीही बाहेर पडत नाही. माझा जो नित्य नियम खाता पिता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये असे संत महात्म्याने सांगितले आहे. त्या सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून मी सेवा करत असतो अखंड आणि प्रपंचही करत असतो. म्हणून जसं प्रपंच करत असताना जशी पती पत्नीची जशी जोडी असते त्याशिवाय प्रपंच होत नाही, तसं आपल्या प्रपंचामध्ये सुख पाहिजे असेल, धन दौलत पाहिजे असेल तरी हरिनामाची जोडी लावली पाहिजे. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची. सद्गुरू सांगताना आपला नियमाप्रमाणे तुम्ही जावा, कधीही काही तुम्ही करू शकत नाही. म्हणून जे दत्त महाराजांनी त्या गरीब कुटुंबाला हंडा दिलेला होता त्याने सत्कार्यासाठी ते दान दिलं. आणि जे दत्त महाराजांनी जेवढं सांगितलेलं होतं की तुम्ही प्रपंचामध्ये हे सोनं वापरा, हे धन दौलत वापरा म्हणून दत्त महाराजांनी आज्ञा केलेली होती. आज्ञा केल्यानंतर ते कुटुंब सुखी झालं. दत्त महाराजांनी दिल्यानंतर त्यांच्या प्रपंचामध्ये काही सुद्धा कमी पडलेलं नाही. दत्त महाराजांनी सद्गुरूने दिल्यानंतर, माधवानंद प्रभूने दिल्यानंतर, आशीर्वाद दिल्यानंतर कधी काही कमी पडू शकत नाही. म्हणून कसं आहे, सांगण्याच्या ओघामध्ये अनेक मला स्वतःचा अनुभव, स्वतःची भक्ती सांगेल तेवढी थोडीच वाटते. कसं आहे, ही भक्ती मार्ग एकल्याचा खेळ नाही. पकवाज असेल तर कीर्तन सांगता येतं, पिटे असेल तर कीर्तन सांगता येतं, टाळ असेल तरी म्हणता येत. म्हणून कसं आहे, कीर्तन चालू असताना, रंगात येत असताना सुरुवातीला भगवंताचा आशीर्वाद लागतो. ही नारदाची गादी आहे. म्हणून नारदाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर
थोडं जमलिंग होत असतं, माणूस इकडं तिकडं जरा बायबल होत असतो, परंतु एकदा पूर्ण त्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्यानंतर कशाची आठवण होत नसते. तसं त्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याकरता 10 ते 15 मिनिट जात असतात. 15 मिनिट गेल्यानंतर सद्गुरू जे बुद्धी देतात त्या पद्धतीने आपण कीर्तन करतो. म्हणून झालेली सेवा माझ्या दत्त गुरूंच्या चरणी, माधवानंद प्रभूंच्या चरणी, आकळे महाराजांच्या चरणी अर्पण करून येते सेवा थांबवतो. कसं आहे, आज सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी, राजियाची कांत काय भीक मागे, मनाची अजोगे शिती पावे, कल्प तळून तळवटी झोपणी पैसला, काय उनी त्याला सांगा जो जीव, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उजारेल गुरुकृपे. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून तुम्ही भक्ती करत जा. जे सद्गुरू आकळे महाराज जे नेम सांगतात त्या नेमाने जावा. ह्या नेम करत असताना जे संकटवाले जे भक्त असतात त्या भक्तांना मोठमोठे अडचणी येत असतात, मन व्हायबल होत असतं, परंतु त्यातून मार्ग काढून आपण सद्गुरूच्या आश्रमात सद्गुरूच्या सेवेत आपण रुजू झालं पाहिजे. सद्गुरूच्या सेवेत रुजू झाल्यानंतर जो भक्त असतो तो देवाला समजतो. कुठल्या पद्धतीचा भक्त आहे, कुठल्या पद्धतीने सेवा करतो, कुठल्या पद्धतीने भक्ती करतो, देवाला कळत असतं. या भगवंताच्या हातात रिमोट आहे आपल्या, परंतु आपण आलेल्या भाविक भक्तांना आज दत्त जयंतीच्या 16 निमित्त जे भाविक भक्त आलेला आहे, जे भाग्यवान भक्त आहे तोच भक्त या सेवेत रुजू होत असतो. म्हणून आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. हो, जे भाई भक्त जे दत्त महाराजांच्या आश्रमात आलेले आहे त्यांना मनापासून कळकळून विनंती करतो की तुम्ही तुमचा सुंदर असा नरदेह वायपट घालवू नका. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा, सद्गुरू करा. सद्गुरू करून तुम्ही भक्ती करा आणि प्रपंच हे करा, दोन्ही करा. आणि तुमच्या प्रपंचामध्ये कधीही काही कमी पडू शकत नाही. ही मला स्वतःला अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. जे सद्गुरूंनी नित्य नेम दिला त्या नेमाने जावा. जे सद्गुरू सांगतात की तुम्ही ध्यान धारणा करा, नित्य उपासना करा, त्या पांडुरंगाची माळ घाला आणि उपासना करा, भक्ती करा, काही कमी पडू शकत नाही. मी स्वतःला अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो. कसा वेळेच्या अभावी कीर्तन इथं थांबवतो की अनेक भक्त मंडळी आहेत ज्या भक्तांना जो या आश्रमातील अनुभव आलेला आहे ते अनुभव ते सांगतील तुम्हाला. मला सुद्धा भरपूर अनुभव आलेला आहे की दत्त महाराजांनी, माधवानंद प्रभूंनी, आकळे महाराजांनी अनेक पाहिजे ते मला दिलेलं आहे. माझ्या प्रपंचामध्ये काही सुद्धा कमी पडत नाही, कमी पडणार सुद्धा नाही. मी प्रपंचा बाजूला सारलेला आहे. मी सद्गुरूची, दत्त महाराजांची सेवा अखंड करत जाणार आहे. दत्त महाराजांना, माधवानंद प्रभूंना एकच विनंती आहे की त्या देहात प्राण असूपर्यंत मी आजी तुझीच सेवा मला घडू दे, तुझीच सेवा मला या देहाला घडू दे. प्रपंचा बाजूला सर्व दे चालेल. प्रपंचा हे भगवंत दत्त महाराज करत असतात, परंतु देवाचा प्रपंच मी स्वतः करणार आहे. मी पहिल्यापासून मी जन्मताच मी त्या सेवेत रुजू झालेला आहे. मला दुसरं काही मला नको आहे. फक्त मला दत्त महाराजांची सेवा, सद्गुरूची सेवा, माधवानंद प्रभूंची सेवा हीच घडू दे. मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं, दत्त महाराजांच्या वतीनं, माधवानंद प्रभूच्या वतीनं, बागडे महाराजांच्या वतीनं आणि
समर्थ सद्गुरू आकळे महाराजांच्या वतीनं मी विनंती करतो, माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो, मी सेवा इथं थांबवतो. हीच माझी आशा जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास, तुमचा दास जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी